मी धोत्रे साहेबांना म्हटलं की हायकोर्टाचे आदेश तुमच्या वरती बंधनकारक नाहीत असं तुम्ही मला लिहून कळवा. म्हणजे थोडक्यात की हे जे सरकारी बाबू आहेत हे या न्यायव्यवस्थेला कायद्याला राजकीय दबावाखाली आहेत. खात्यावर मी तुम्हाला सांगतो राजकीय दबावाखाली आहेत. कोणाच्या ते मी जोपर्यंत मला सिद्ध होत नाही तोपर्यंत मी बोलणार नाही. पण राजकीय दबावाखाली आहेत. मनाला वाटेल तसं करतात. राजकीय मंडळींच्या मनाला वाटेल तसं करतात. हायकोर्टाला फाट्यावर मारतात. कारण हायकोर्टामध्ये एक संस्था जाते. त्याच्यावर बोलूच आपण. पण बघा मित्रांनो 2026 चालू आहे आता आणि तुम्ही कल्याण डोंबिवलीत कुठेही जा इतकी वाईट अवस्था आहे. म्हणजे तुम्ही स्टेशन परिसरामध्ये गेले आता वर्षानुवर्ष ते कामं चालूच आहेत. कल्याणची तर अवस्था फारच वाईट आहे. तुम्ही इकडे नेतवलीकडे जा किंवा ह्या बाजूला बैल बाजाराकडे जा किंवा गोविंदवाडीकडे जा. त्याच्यानंतर तुम्ही ह्या भागात गेले प्रेम ऑटो शहाड वगैरे त्या भागामध्ये तुम्हाला बघा ते वर्षानुवर्ष तेच रस्ते. आता आमचे नगरसेवक वाढलेत. 95ला ते 105च्या दरम्यान होते. आता ते 105चे 122 स्वीकृत नाही झाले. पण आता आमचे 120 122 झाले आणि अजून ते कॉपचे यायचे बाकी. आता ते वाढत आहेत. शहर पण झपाट्याने वाढते. पण ही जी आपली इंटरनल जी अवस्था आहे ती सुधारलेली नाहीये. जसं तुम्ही मूळचं कल्याण करा तसं मी पण मूळचा कल्याण करेन. बरोबर. माझ्या घराचा 470 वर्षाचा इतिहास कल्याण मधला आहे. आम्हाला माहिती असलेला आम्हाला माहिती आहे. मी आता अधिकाऱ्यांना म्हणतो की तुम्ही 3 वर्ष किंवा 2 वर्ष येता. तुम्हाला कल्याणबद्दल माहिती काय आहे? आमची स्मशान पण इथं रजिस्टर आहे. आम्हाला जायचं पण कल्याणमध्ये इथंच. आम्हाला शाळेला जायचं नाहीये. आम्हाला डोंबिवली जायचं नाहीये. दिला तरी नाही जाणार. जाणार नाही. आम्हाला जायचं पण इथेच. तर तुम्हाला माहिती नाहीये. आम्हाला आमच्या शहराबद्दल जेवढं ममत्व असेल जेवढी कणव असेल जेवढं आत्मीयता असेल जेवढी आपुलकी असेल तेवढे अधिकारांना नसेल ना. आता सहाय्यक संचालक करायचं 3 वर्ष राहतात. आयुक्त गेल्या 1.5 वर्ष राहिल्या. 1 वर्ष 3 महिने. अभिनव गायक किती राहतील आता नंतर मला माहिती नाही. 1 वर्ष त्यांना पूर्ण झालं. आपण त्यांना असं गृहीत धरूया की 3 वर्ष त्यांना पूर्ण मिळालं. पण 3 वर्षानंतर बदली होणारच आहे. 3 वर्षात कल्याण डोंबिवलीबद्दल काय माहिती आहे त्यांना? त्यांचे आता डोळे जर कधी बांधले आणि त्यांना सांगितलं की कोणाशी न बोलता मुख्याला देऊन दाखवा, ते येऊन दाखवतील का? नाही. परवा मी एका महिलेशी बोलत होतो. ती गेल्या 1.5 वर्षापासून त्या मल निसावे वगैरे तिथे राऊंड मारत होती आणि तिला कमिशनर भेटलेच नाही. गेलं वर्षभर झालं त्यांना. अभिनव लोकांची अवस्था. मी त्यांना पत्र लिहिले की मला भेटीची वेळ द्या. आजपर्यंत श्रीनिवास घाणेकर या माणसाला त्यांनी भेटीची वेळ दिलेली नाही. कारण काय? नाही दिलेली. कारण काय? नाही दिलेली. ते आपल्या टॅक्स मधून पगार घेतात आणि तुम्ही मुळामध्ये बाकीच्या व्यक्तींबद्दल सोडून द्या. पण घाणेकर गोखल्यांना तरी वेळ द्या. मी माझ्या वैयक्तिक कामासाठी मी माझ्या पत्रामध्ये काय म्हटलंय? वैयक्तिक कामासाठी मला असं वाटत नाही कोणी महापालिकेचं उत्पन्न वाढावं म्हणून चर्चा आपल्याशी करायची. आम्हाला भेटीची वेळ द्या. गेटवर लोक बसले होते. त्यांनी पण ते जे मोबाईलचे जे टावर उभे करतात मग ते एअरटेल असेल वोडाफोन असेल वेगवेगळ्या कंपन्या त्यांची कोट्यवधीची थकबाकी आहे. ती त्या तरुण पोरांनी बाहेर काढली होती. पण त्यांच्याकडे कोणी फिरवलंच नाही. त्याच्याबद्दल एक हे देतो. नाही ते उत्पन्नाचं साधन वाढावं. अभिनव गोयलनी एक पत्र IT सचिवांना लिहायचंय. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांनी एक IT सचिवांना एक पत्र लिहायचंय. त्या पत्रामध्ये ह्यांच्यावर एवढी थकबाकी आहे, ह्या कंपनीवरती एवढी थकबाकी आहे म्हणून यांना टॉवर बंद करायला आम्हाला परमिशन द्या.
एवढं फक्त त्यांचं एक पत्र घ्यायचं. पण ते करत नाही ना. करत नाही. अभिनव गोयलला काही कळत नाही. नाही, नुसते अभिनव गोयलला काही अभिनव गोयल आता 1-1.5 वर्षापूर्वी आले, पण ही थकबाकी त्यांची आधीपासून आहे. मग ह्या टॅक्स मध्ये पडून असलेले लोक असतील, टॅक्स नगरसेवक आहेत आपले. नगरसेवक मी तुम्हाला अगदी स्पष्ट सांगतो. परवा एक नगरसेवक माझ्या बरोबर होते, माजी नगरसेवक. त्यांची पत्नी आता नगरसेवक आहे. त्यांनी मला सांगितलं की मला महापालिकेचं भलं करायचं म्हणून मी काही प्रपोजल घेऊन आलो. करतात, भलं करतात. मी म्हटलं भलं करण्याचा ठेका फक्त मी घेतलाय. ते पण भलं करतात का? मी म्हटलं भलं करण्याचा ठेका फक्त मी घेतलाय. नगरसेवक, आमदार, इव्हन तुमचे खासदार सुद्धा दोन्हीही हे महापालिकेचं भलं करण्यासाठी नाही, महापालिकेचं नुकसान करण्यासाठी आहे. पॉलिसी आखतात. आता ज्या मुख्यालयात अभिनव गोयल बसलेत ना, ते मुख्यालय 100 कोटी रुपयांना विकायचं. अभिनव गोयलना माहिती आहे काही गोष्ट? ठराव मंजूर आहे महासभेमध्ये. ते मागच्या दुसऱ्या महासभेत विजय सूर्यवंशी असताना ठराव मंजूर झालाय. करोनाच्या आधी, कोविडच्या काळामध्ये. शेवटी ऑनलाईन सभा झाली, शेवटची महासभा. त्याच्यामध्ये 100 कोटी रुपयांनी हे मुख्यालय विकायचं आणि कचोऱ्याला शिफ्ट करायचं. कचोरा टेकडीवरती. कचोरा टेकडीवर पूर्ण ऐकून घ्या. कचोरा टेकडीचा उतार 1:5 कंटूर आहे. म्हणून ह्याच मुख्यमंत्री, आता उपमुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे, त्याला मुख्यमंत्री होते. त्यांनी नामंजूर केलेला प्रस्ताव आहे. त्याचे सगळे कागदपत्र माझ्याकडे आहेत. कोविडमध्ये एकनाथ शिंदे कुठं मुख्यमंत्री हे होते की नाही, उद्धव ठाकरे होते. नंतर मग प्रस्ताव जाताना एकनाथ शिंदे झाले. एकनाथ शिंदेने त्याच्यावरती स्वाक्षरी केली. तो प्रस्ताव नामंजूर झालाय. आणि अतिशय भ्रष्ट असलेल्या दीपरा सावंत म्हणून ज्या सहाय्यक संचालक होत्या, त्यांनी हा प्रस्ताव परत पुन्हा प्रस्तावित केला. मोठं मॉडेल वगैरे बनवून असं असेल वगैरे सगळं. माझं टेंगळे या व्यक्तीला असं सांगणं होतं, मी बोललो सुद्धा की बगीच्याचं आरक्षण तुम्ही उठवलं. त्याच्याबद्दल त्या 2 प्रोसिजर वेगवेगळ्या आहेत. आरक्षण उचललं ते रेसिडेन्शियल झालं म्हणून ती बिल्डेबल झाली का टेकडी? टेकडीचा उतार तसाच आहे. टेक्निकल प्रॉब्लेम जो सांगितला, टेकडीचा उतार तसाच आहे. पण मग इतकी घाई कशासाठी आहे? मुख्य मध्यवर्ती भागात असणार काय करायला? मी परत एकदा सांगतो, परत एकदा रिपीट करतो, राजकीय दबावामुळे हे सगळे प्रकार चाललेले आहेत. कोणाचा? माझ्या जर प्रूफ आलं नक्की बोलेल. अभिनव गोयल किंवा श्रीकांत शिंदे त्यांना जी माहिती देतात त्या माहितीच्या आधारे बोलतात. नाही, आता अभिनव गोयल कोणाच्या माहितीच्या आधारे बोलतात? गोडसे किंवा हर्षल गायकवाड या 2 अतिरिक्त आयुक्तांवरती आणि टेंगळे 3रा, एडीजीपी 4था यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे बोलतात. पण ती प्रक्रिया सदोष झाली की योग्य झालेली नाही हे माहिती नाही, माहित नसतं. माझी नगर आता माझी नाही म्हणता, आता आजी नगरसेवक आहे, तो XYZ चौकात असं बोलत होता की मी 1 कोटी भरले. आता आमचे नगरसेवक आरक्षणाचे भूखंड घेतात, पैसे भरतात, बरोबर, पण मग हेच असेच कुंपण तयार लागले. आता आपल्याकडे जागा कुठं राहिल्या? मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो, ज्या आजी नगरसेवकाचा 1 कोटी रुपये भरले म्हणून स्टेटमेंट आलं, बोलला, मला माहिती होतं, रस्त्यात मला माहिती होतं. त्यांचाच भूखंड 56 कोटी रुपयांना अतिक्रमण झालं. 56 कोटी रुपये आज बाजार मूल्य होतं. त्याचा TDR त्याच व्यक्तीने काढलाय.